इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण एका मोकळ्या भूखंडावर उभे आहोत. हा जो मोकळा भूखंड आहे हा ठाणे महानगरपालिकेचा आहे आणि या ठाणे महानगरपालिकेच्या भूखंडामध्ये पार्किंग केलेली आहे. पार्किंग का केली आहे? कारण मोकळा भूखंड आहे. परंतु मला सांगतो 17 वर्षापूर्वी म्हणजे 2007, 8, 9, 10 17 ते 15 वर्षापूर्वी आपण ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सदर हा शेठ विकासकाच्या बाजूचा भूखंड आणि इकडचा माजिवड्याच्या कार्यालयाच्या बाजूचा भूखंड, या भूखंडावरती आपण एक मत्स्यालय म्युझियम प्रपोज केलं होतं. मत्स्यालय म्युझियमचं निविदा काढली होती, परंतु निविदा देकार कोणी आले नाही. 3 वेळा प्रयत्न केले. त्या तत्कालीन कार्यकारी अभियंता टीम लीडर मनोहर हिरलेकर, अतुल भोये ज्युनियर इंजिनियर, रवींद्र शिंदे प्रकल्प कार्यकारी अभियंता, या लोकांनी मिळून आम्ही निविदा प्रपोज केली. पण कोणी निविदा काढली, टेंडर निविदा काढली, देकार काढलं, परंतु कोणी भरायला आलं नाही. परंतु आता हा जो भूखंड आहे मोकळा, हा आपण पार्किंगसाठी वापरतो आहे. पार्किंग महानगरपालिकेची आहे का खाजगी आहे हे काही कळत नाही. परंतु इथे आपल्याकडे मत्स्यालय उभं करायचं होतं, मत्स्यालय म्युझियम. आपण 3 वेळा निविदा काढली, कोणी निविदा भरली नाही. परंतु हा जो मोकळा भूखंड आहे, विविध भूखंडावरचा विकास होतो आहे, गार्डन होतं आहे, उद्यान होतं आहे, सगळं होतं आहे. तर मला ह्या पार्किंगचा जो काही मत्स्यालय बहुउद्देशीय प्रोजेक्टसाठी राखीव जागा आहे, तिथं म्युझियम मत्स्यालय पुन्हा निविदा काढून ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी पुन्हा निविदा काढावी, ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी पुन्हा निविदा काढावी आणि ठाणे महानगरपालिका ठिकाणी एखादं म्युझियम ज्याच्यामध्ये विविध दिखावे असतील, ज्याच्यामध्ये विविध असं मत्स्यालयाचं, जो गोव्याच्या धर्तीवर गोव्याला गेलो की गोव्याला एक खादीकरणासाठी PPP अंतर्गत गोव्याला पण एक म्युझियम मत्स्यालय काढलेलं आहे, मत्स्यालय म्युझियम काढलेलं आहे गोव्याला पण. तसंच PPP अंतर्गत इथे एक मत्स्यालय व्हावं, म्युझियम व्हावं अशी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने मागणी आहे. आणि हा भूखंडाचा सर्रास इथे पार्किंग आहे, गॅरेजेस अशा प्रकारे बघा रे, इथे गॅरेजेसचं काम चालू जातं, इथं पार्किंगचं काम आहे, अशा प्रकारे चालू आहे. तरी आयुक्तांना विनंती आहे की लवकरात लवकर या भूखंडाचं विनियोग करून हा भूखंड फुकट पार्किंग चालवायला न देता इथे काहीतरी बहुउद्देशीय योजना म्हणजे म्युझियम मत्स्यालय जे आहे ते PPP अंतर्गत करावं हीच विनंती. धन्यवाद. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत.